ही तुमची संकल्पना आहे आनंददायी? हा, नाही तसं शासनाने सांगितलंय दप्तर विना शनिवार. बर. पण माझ्या मते आनंददायी शिक्षण ही पहिली कन्सेप्ट आहे, कारण मूल शिकण्यास तयार झालं पाहिजे. तुम्ही त्याच्यावर लादून तो शिकणार नाहीये. कारण मी आधी तसं करून पाहिलं की पाठ्यपुस्तक शिकवायचं, अभ्यासक्रम पूर्ण करायचा, त्याला लिहिता वाचता आलोच पाहिजे, मग ते त्यांच्यावर जबरदस्ती करून नाही तू लिही, हे 5 वेळा लिही, 10 वेळा लिही म्हणजे तुला येईल. पण मी तसं करून बघितलं, तसं होत नाही. मुलं शिकत नाही, त्यांना ती जबरदस्ती केल्यासारखी वाटते. पण जेव्हा खेळाच्या माध्यमातून, एखाद्या कृतीच्या माध्यमातून मुलांचं मी घेते, मुलं आपसूक उत्सुक असतात शिकण्यासाठी किंवा ते समजून घेण्यासाठी, आणि कृतीतून केलेलं लक्षात राहतं. त्याच्यामुळे त्यांच्या पक्का डोक्यात राहतं की हां, हे आपण शिकलेलो आहे आणि हे मॅडमने असं शिकवलं, क्षेत्रफळ असं असतं किंवा परिमिती अशी असते. म्हणजे आपण जे सूत्रानुसार आधी आपल्या काळात शिकलेलो होतो, तर ते सूत्र न घेता मी पान वहीचं कागद घेऊन त्यांना दाखवते की ही परिमिती, हे क्षेत्रफळ, एवढे चौरस मोजले की त्या आकाराची ती परिमिती किंवा ते क्षेत्रफळ निघतं. हे मी त्यांना कन्सेप्ट प्रत्यक्ष वस्तू हातात देऊन शिकवते. त्याच्यामध्ये शिकतात.